जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही देखील नवीन यूट्यूब चॅनल चालू केला असेल किंवा चालू करणार असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मित्रांनो, कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण सर्व मराठी लोकांनी चॅनल आपले ग्रो करून घ्यायचे आणि त्यासाठी आपण एक चॅलेंज क्रिएट करतोय। हा चॅलेंज मित्रांनो खरंच जबरदस्त चॅलेंज होणार आहे आपल्या मराठी यूट्यूब क्रिएटरसाठी, कारण आजपर्यंत असा चॅलेंज मराठीमध्ये तर मला नाही माहिती कुणी घेतला असेल किंवा केला असेल। सो मित्रांनो, तो चॅलेंज पहिल्यांदाच आपण आपल्या चॅनलवरती करतोय, म्हणजे आपल्या संपूर्ण SP फॅमिलीसाठी करतोय। तर आजचा व्हिडिओ मित्रांनो कंप्लीट बघायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी जे पण काही तुम्हाला रूल्स सांगणार आहे ते सर्व रूल्स जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये फॉलो केले तर फेब्रुवारी एंडपर्यंत तुमचा चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होणार आहे, कारण आपण जे आहे ते डायरेक्ट यूट्यूब अल्गोरिदम आहे त्याच्यासोबतच फाईट करणार आहोत आणि सर्व यूट्यूबचे मराठी जे क्रिएटर आहेत त्यांनी हा चॅलेंज ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे। कारण मित्रांनो, हा जर चॅलेंज तुम्ही ॲक्सेप्ट करू शकत असला तर तुम्ही भविष्यात जे आहे चांगल्या प्रकारचा यूट्यूबर नक्कीच होऊ शकता, कारण हा मित्रांनो चॅलेंज जो आहे तो तितका पण सोपा वाटतो तितका नाही। त्यामुळे हा कंप्लीट जर तुम्ही केला तर निश्चितच तुम्ही भविष्यात चांगला यूट्यूबर होऊ शकता आणि ही सवय तुम्हाला लागू शकते। तर मित्रांनो, जे पण काही रूल्स आहेत सर्व आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ जराही स्किप न करता बघा, कारण यातील एक जरी रूल तुम्ही मिस केला तर तुमचा चॅलेंजमध्ये यात सहभाग नसणार आहे। त्यामुळे हा जो चॅलेंज आहे तो तुम्ही कंप्लीट बघा आणि जे पण रूल्स आहेत ते सर्व फॉलो करा, वाटल्यास वही पेन घेऊन लिहून ठेवा, कारण हे रूल्स तुम्हाला फॉलो करायचेच आहेत। तर मित्रांनो, आपला जो चॅलेंज असणार आहे हा 1 फेब्रुवारीपासून 29 फेब्रुवारी म्हणजे टोटल 29 दिवसांसाठी असणार आहे, कारण मित्रांनो यावर्षी देखील 29 दिवस आलेले आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये। त्यामुळे आणि हा दिवस जो आहे किंवा हा महिना जो आहे तो 4 वर्षातून एकदाच येत असतो, त्यामुळे ही संधी जी आपण आहे ती सोडायची नाही। तर 1 फेब्रुवारीपासून 29 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या चॅनलवरती दररोज एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे, ठीक आहे, एकही दिवस न चुकता। आणि नियम दुसरा हा असणार आहे की ते सर्व व्हिडिओज तुमचे जे अपलोड करणार आहात ते तुमच्या स्वतःच्या आवाजामध्ये असायला पाहिजेत, कारण बरेच लोक काय करतील, फक्त स्क्रीन रेकॉर्डिंग करतील किंवा डायरेक्ट म्युझिक बॅकग्राऊंडला लावून व्हिडिओ अपलोड करतील, अजिबात चालणार नाही। तुम्ही स्वतःच्या आवाजामध्येच व्हिडिओ अपलोड करायचे। भले तुम्ही फेस कॅम व्हिडिओ बनवत असाल तर फेस व्हॅल्यू सहित तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता। जर तुम्ही फेस कॅम व्हिडिओ बनवत नसाल तर मित्रांनो तुम्हाला जे आहे ते ऑडिओ फक्त व्हिडिओमध्ये तुमचा स्वतःचा आवाज जो आहे तो द्यायचा आहे आणि मित्रांनो तरच तुम्ही या चॅलेंजसाठी ॲक्सेप्टेबल असाल। तर काय करायचं आहे तुम्हाला, तर 1 तारखेपासून 29 फेब्रुवारीपर्यंत जे पण 29 दिवस आहेत तुम्हाला 29 व्हिडिओज अपलोड करायचे आणि त्यासाठी टाईम असणार आहे मित्रांनो। जर तुम्ही सकाळी अपलोड करणार असाल तर सकाळी बरोबर 8 वाजता तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पब्लिश करायचा आहे आणि सायंकाळी करणार असाल तर 6:30 तुम्ही बरोबर व्हिडिओ पब्लिश करायचा। आता व्हिडिओ त्या टाईमला पब्लिश करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे कसं करायचं, तुम्ही आधी व्हिडिओ अपलोड करून सर्व टायटल टॅग डिस्क्रिप्शन थंबनेल लावून ठेवायचे आणि बरोबर शेड्यूल लावायचं आणि सर्व व्हिडिओ मित्रांनो तुमचे शेड्यूल असायला पाहिजे। कुणी असं डायरेक्टली पब्लिश करणार नाही, तर डायरेक्ट तुम्ही जे आहे ते एखादा अर्धा तास आधी अपलोड करून बरोबर त्या टाईमला शेड्यूल लावून ठेवायचं, कारण शेड्यूल लावल्यामुळे काय होतं, यूट्यूब अल्गोरिदमला तुमच्या आधीच समजतं की तुम्ही या टाईमला व्हिडिओ जो आहे तुमचा पब्लिश करायचा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांसमोर इम्प्रेशन जाऊ शकतात। सो तुम्ही त्या टाईमला जे आहे ते परफेक्ट सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 6:30 तुम्ही दोन्हीतला एक टाईम चॉईस करायचा आहे। आणि जर तुम्ही सकाळी अपलोड करणार असाल तर कंप्लीट 29 दिवस तुम्ही सकाळीच अपलोड करायचा व्हिडिओ आणि जर सायंकाळी अपलोड करणार असाल तर 29 दिवस तुम्ही सायंकाळीच अपलोड करायचं आहे। बरेच लोक सकाळी एक दिवस सकाळी करतील, एक दिवस सायंकाळी करतील, असं अजिबात करायचं नाही। तुम्ही जे आहे ते सकाळचं टाईम फिक्स करणार असाल दररोज सकाळीच व्हिडिओ यायला पाहिजे। सोबतच मित्रांनो, तुम्ही जे पण व्हिडिओ अपलोड करणार आहात त्या व्हिडिओच्या टॅगमध्ये म्हणजे जो आपला डिस्क्रिप्शन असते त्या डिस्क्रिप्शनमध्ये एक हॅशटॅग लिहायचा आहे। तर तो पहिला हॅशटॅग काय असणार आहे, तर पहिला हॅशटॅग असणार आहे SP चॅलेंज, जो तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात। सेम टू सेम स्पेलिंग द्यायचं आहे मित्रांनो, कारण स्पेलिंगमध्ये बरेच लोक मिस्टेक करणार आहेत। सेम टू सेम स्पेलिंग द्यायचं आहे आणि सोबतच दुसरा हॅशटॅग जो तुम्ही यूज करायचा आहे तो दुसरा हॅशटॅग हा आहे की तुम्ही पहिल्या दिवशी जर व्हिडिओ अपलोड करणार असाल तर Day 1 द्यायचा, दुसऱ्या दिवशी जर व्हिडिओ अपलोड केला असेल तर Day 2, असं तुम्ही 29 दिवस 29 डेचे हॅशटॅग सेपरेट द्यायचे। पण SP चॅलेंज हा जो हॅशटॅग आहे तो सेम 29 व्हिडिओला सेमच असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, आता जो पण तुम्ही कॉन्टेंट अपलोड करणार आहात 1 तारखेपासून 28 तारखेपर्यंत तुम्ही 28 तुमच्या जे पण एकाच नीचवरती जे आहे ते तुम्ही व्हिडिओज अपलोड करायचे। जर तुम्ही रेसिपी व्हिडिओज बनवत असाल रेसिपीचे अपलोड करा, आर्ट्स चॅनल असेल तुमचा किंवा काही रांगोळी वगैरे चॅनल असेल, सेम 28 दिवस सेमच कॉन्टेंट अपलोड करायचं। असं नाही की एक दिवस मी व्लॉग
कोर्स टाकला, एक दिवस रेसिपी चॅनल टाकला, एक दिवस ट्युटोरियल टाकले, असं अजिबात नाही करायचं. तुम्ही प्रत्येक दिवशी जो आहे तो सेमच निचला धरून व्हिडिओज अपलोड करायचे. ब्लॉगिंग करत असाल 28 दिवस ब्लॉगिंगच अपलोड करायचे. सोबतच मित्रांनो 29वा दिवस जो आहे तुमचा 28 दिवसामध्ये जो पण काही एक्सपिरियन्स आलेला आहे तो तुम्ही 29व्या दिवशी जे आहे ते व्हिडिओ बनवून अपलोड करायचा. आता मला माहिती आहे जे पण हा चॅलेंज घेणार आहेत त्यातील 50% लोक तर फेलच होणार आहेत. एक दिवस जर तुम्ही मिस केला व्हिडिओ टाकणं तर तुम्ही या चॅलेंजमधून परमनंटली बाहेर असाल. 28 दिवस जर कंटिन्यू तुम्ही सेम टाईमला व्हिडिओज अपलोड केला असेल, 29व्या दिवशी तुम्हाला एक्सपिरियन्स कसा आला, तुम्ही किती इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे चॅनलवरती, सबस्क्राईब किती गेन झाले, व्ह्यूज किती गेन झाले, वॉच टाईम किती गेन झाला, तुम्हाला एक्सपिरियन्स किती भेटला, हे सर्व तुम्ही 29व्या दिवशी डिस्कस करायचं त्या व्हिडिओमध्ये अपलोड करायचं चॅनलवरती. सोबतच मित्रांनो त्याबरोबरच तुम्हाला काय करायचं आहे, जे पण तुम्ही व्हिडिओज अपलोड करत आहात त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला हवी. कारण तुम्ही आज व्हिडिओ जसा टाकला त्यापेक्षा उद्याचा व्हिडिओ कसा बेस्ट बनवता येईल याकडे पण जास्त फोकस करायचं आहे. तर असं जर तुम्ही मित्रांनो हे 29 दिवसात चॅलेंज ॲक्सेप्ट करणार असाल, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सर्वांनी सांगा जे पण कोणी चॅलेंज ॲक्सेप्ट करणार आहेत त्यांनी 1 फेब्रुवारीपासून 29 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही कंटिन्यू येतो हा चॅलेंज घ्यायचा आहे. जे पण कोण चॅलेंज घेणार असतील कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण मी पण स्वतः हा चॅलेंज ॲक्सेप्ट केलेला आहे. टेक चॅनलवरती पण असेल व्हिडिओ आपला आणि SP क्रिएशन या 2 चॅनलवरती पण रेग्युलर व्हिडिओ असणार आहे. सो मित्रांनो त्या चॅनलला देखील आपल्याला फॉलो करून ठेवा. आणि मित्रांनो आणखीन एक गोष्ट यात तुम्हाला फायदा हा होणार आहे की तुम्ही जे पण व्हिडिओ अपलोड करणार तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जो पण तुमचा हॅशटॅग असणार आहे आपला SP चॅलेंज हा तुम्ही सर्च करू शकता. सर्च करून त्यावरती ज्यांनी पण व्हिडिओज अपलोड केलेले त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघायचे आहेत. कारण मित्रांनो त्यातून पण तुम्हाला नॉलेज घेता आलं पाहिजे. जर तुम्ही रेसिपी व्हिडिओज बनवत असाल त्यावरती क्लिक करा. ज्यांनी पण रेसिपी व्हिडिओ वेगवेगळ्या चॅनलवरती अपलोड केले असतील ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघायचे आहेत, जेणेकरून त्यांना पण व्ह्यूज भेटतील आणि तुम्हाला पण त्यांनी व्हिडिओ बघितल्यामुळे व्ह्यूज भेटेल. आणि फक्त व्ह्यूजसाठी हे करायचं नाही, आपण त्यांच्या व्हिडिओमधून नॉलेज किती घेता येतं आपल्याला यावरती आपला फोकस असायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो. भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.